नमस्कार सर्वांना. आज आपण एक नवीन कथा शिकणार आहोत. कथा नवनवीन गोष्टी शिकवतात. मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवायचे असतील तर कथा हे उत्तम माध्यम होऊ शकते. आजची गोष्ट तुम्हाला थोडे भावुक करू शकते, कारण आज मी तुमच्यासोबत एक भावनिक गोष्ट शेअर करत आहे. हो, भावनिक होण्यासोबतच तुम्हाला या कथेतून एक मौल्यवान धडा देखील शिकायला मिळेल. त्यामुळे कथा पूर्णपणे ऐका. कथेचं नाव आहे एका जुन्या भिकाराची अनोखी कहाणी. रोज एक भिकारी दाराजवळ येऊन भीक मागायचा आणि घराचा मालक घरातून बाहेर पडताच त्याच्याकडे नेहमी बघायचा आणि कधी कधी शिवीगाळही करायचा. तो म्हणतो, तू जिवंत का आहेस? आयुष्यभर तू असंच भीक मागणार का? तू पृथ्वीवर ओझे का झाला आहे? आणि कधी तो त्या भिकाऱ्याला रागाने ढकलूनही देत असे. एवढे सगळे करूनही त्या अधिकाराच्या तोंडून एकच गोष्ट निघाली की देवा, तुझ्या पापांची माफ कर. एकदा सेठला त्याच्या व्यवसायात मोठे नुकसान झाल्याची बातमी मिळाली. अचानक तोच भिकारी त्याच्या दारात आल्याने सेठ खूप अस्वस्थ झाले. रागाच्या भरात सेठने त्या भिकाऱ्यावर दगडफेक केली. दगड लागल्याने भिकाऱ्याचे डोके फुटले आणि डोक्यातून रक्त वाहू लागले. तरीही वेदनेने आक्रोश करत तो भिकारी फक्त म्हणाला, देव तुझ्या वडिलांना क्षमा करो. भिकारी तिथून निघून गेला. सेठ विचारात गढून गेला आणि त्याने भिकाऱ्यावर दगड फेकला, तरीही त्याने फक्त प्रार्थना केली. सेठचा राग शांत झाला. भिकारीचे रहस्य जाणून सिंहाचे मन शांत झाले. सेठ त्या भिकाऱ्याच्या पाठलाग करू लागला. भिकारी कुठेही गेला तरी सेठ त्याच्या मागे लागला. त्याला कुणी खायला द्यायचे, कुणी मारायचे, कुणी अपमानित करायचे, कुणी शिवीगाळ करायचे, हे त्याने पाहिले. लोकांनी भिकाऱ्याला कसेही वागवले तरी भिकाऱ्याने सर्वांसाठी फक्त प्रार्थना केली, देव तुमच्या पापांची क्षमा करो. आता रात्र झाली होती. भिकारी आपल्या घरी परतला. तो त्याच्या घरी पोहोचला, पण सेठ अजूनही त्याच्या मागे लागला होता. जुन्या तुटलेल्या खाटावर एक वृद्ध स्त्री पडली होती. ती खूप अशक्त आणि आजारी दिसत होती. ती भिकाऱ्याची पत्नी होती. नवरा परत येताना पाहून ती खाटेवरून उभी राहिली. बायकोने नवऱ्याच्या भिकेच्या वाटीकडे पाहिलं आणि त्यात फक्त अर्धी शिळी भाकरी होती. त्याच्याकडे बघून ती म्हणाली, आज एवढंच मिळालं का? आणि हो, तुझ्या डोक्यातून रक्त निघत आहे. तुला ही जखम कशी झाली? म्हातारा भिकारी म्हणाला, आज मला एवढंच मिळालं आणि कुणी काही दिलं नाही. सर्वांनी मला शिवीगाळ केली आणि नवीन दगडफेक केल्याने माझे डोकेही दुखले. एक दीर्घ थंड श्वास घेऊन म्हातारा भिकारी पुन्हा म्हणाला, हे माझ्या पापांचे फळ आहे. तुम्हाला आठवत असेल, काही वर्षापूर्वी आपण किती श्रीमंत होतो. आमच्याकडे काही नव्हते का? आमच्याकडे सर्व काही जास्त होते, परंतु आम्ही कधीही दान केले नाही आणि त्यापेक्षाही वाईट वागलो त्या आंधळ्या भिकाऱ्याशी, जो आमच्या दारात भीक मागायला यायचा. वृद्ध पत्नीच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, होय, आम्ही त्या गरीब आंधळ्याशी खूप वाईट वागायचो, त्याचा अपमान करायचो. त्यांनी त्याला खायला ब्रेडऐवजी कागद दिला असता. ते त्याची चेष्टा करायचे आणि कधी त्याला मारायचे. मी त्याला कधीच रस्ता दाखवला नाही. एकदा मी त्याच्या चेहऱ्यावर चिखलफेक केली होती आणि तो नेहमी दुःखाने म्हणायचा की देव तुला तुझ्या कृत्याची शिक्षा देईल. तुमच्या पापाची शिक्षा देव तुम्हाला नक्कीच देईल. त्याचा शाप खरा ठरला आणि आम्ही या दुःखी जीवनात आलो. भिकारी म्हणाला, होय, त्याचा शाप खरा ठरला. म्हणूनच मी कुणाला शाप देत नाही. कोणी माझ्याशी कसे वागले तरी मी नेहमी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. आपल्यासारखं आयुष्य कोणी अनुभवावं असं मला वाटत नाही. आपल्यासारखंच दुःखाला सामोरं जावं लागतं कुणाला. ते कोणतं मोठे पाप करत आहेत हे त्यांना कळत नाही. म्हणूनच नकळत पाप केल्यावर अशी शिक्षा कोणालाही मिळावी असे मला वाटत नाही. सेठ तिथे लपून या सर्व गोष्टी ऐकत होता. आता त्याला सर्व काही समजले होते. भिकारी आणि त्याच्या पत्नीने अर्धी भाकरी वाटून खाल्ली आणि देवाचे आभार मानले आणि झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी भिकारी पुन्हा भीक मागायला गेला. तो सेठच्या घरी गेला. त्याच्यासाठी आधीच ठेवलेली कोमट रोटी त्याला देताना सेठ नम्रपणे म्हणाला, बाबा मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. म्हातारा भिकारी म्हणाला, देव तुझे भले करो, असे म्हणत तो पुढे निघून गेला. या कथेतून शिकण्यासारखे जे आहे ते अगदी सोपे आहे की माणूस एखाद्याबद्दल वाईट बोलतो किंवा चांगले करतो, परंतु देव त्याला त्याच्या कर्मानुसारच फल देतो. देव दिसत नसेल तर काय, पण हे अगदी खरे आहे. प्रत्येक गोष्टीचा हिशोब आहे. म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी काही करता तेव्हा ते चांगलेच करा. आशा करते तुम्हाला ही कथा आवडली असेल. जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.